हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपला नवीन टॉपिक आहे सरळ व्याज, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट असे म्हणतो. तर हाही चॅप्टर आपण पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये शिकणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थी नवीन असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे आपले पार्ट बघितलेले नसेल, खास करून पर्सेंटेज या चॅप्टर पासून, तर पर्सेंटेजचे सगळे चॅप्टर, सगळे आपले जेवढे भाग झालेले आहे तेवढी भाग बघून घ्या. त्याच्यानंतर प्रॉफिट आणि लॉस वरती, नफा आणि तोटा या चॅप्टर वरती सुद्धा आपण 4 भाग कंप्लीट केले. ठीक आहे. त्याच्यामधील सुद्धा सगळे एक्झाम्पल जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि आजचा आपला नवीन भाग तो म्हणजेच काय, सरळ व्याज. तर हेडिंग द्या, सरळ व्याज. अगदी सिंपल चॅप्टर आहे. आपण ज्या पद्धतीने आपण पर्सेंटेज हा चॅप्टर शिकलो त्याच पद्धतीने आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे, सरळ व्याज. चला, सरळ व्याज, ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट असं म्हणतो. आता सरळ व्याजाचा आपण नेहमी फॉर्म्युला शिकत असतो, तो म्हणजेच कोणता, व्याज इक्वल टू पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. तर आपण थोडं याच फॉर्म्युल्याला थोडं आपण एक्सटेंड करू आणि पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू. बघा, कुठलाही इंटरेस्ट, व्याज, ज्याला आपण काय म्हणणार आहे, व्याज. मग व्याजाचा फॉर्म्युला काय असतो सरळ व्याज मध्ये, तर बघा, पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी डिवायडेड बाय किती, 100. हा फॉर्म्युला आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बरेच वेळेस आपल्याला या फॉर्म्युल्याची गरज पडते, तर तो फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला. व्याज बरोबर किती लक्षात ठेवायचं, पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. आता इथे बघा, जे नोटेशन दिलेलं आहे आपण ते नोटेशन लिहून घेऊ. तर इथं आय जो दिलेला आहे, आयला म्हणतो आपण इंटरेस्ट. काय लक्षात ठेवायचं आहे, इंटरेस्ट. मराठीत होते याचा अर्थ व्याज, आहे की नाही. प्रत्येक वेळेस आपण फुल फॉर्म यूज करू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला शॉर्ट ट्रिकचा यूज करावा लागेल आणि शॉर्ट नोटेशनचा यूज करावा लागेल. तर शॉर्ट नोटेशन जेवढ्या लवकर आपल्याला लक्षात राहील तेवढं चांगलं. तर आयचा अर्थ काय होते इथं, आय बरोबर इंटरेस्ट, ज्याला आपण मराठीत काय म्हणणार आहे, व्याज. त्याच्यानंतर पी, पी म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजेच काय, रक्कम किंवा मुद्दल. तर या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. एक तर मुद्दल म्हणू शकतो आपण किंवा रक्कम म्हटलं तरी चालेल. यानंतर आपल्याला इथे बघा आर दिलेला आहे, तर आरचा अर्थ होते रेट. रेट म्हणजे काय, दर. आर बरोबर इथे लक्षात ठेवायचं आपल्याला रेट, त्याला म्हणायचं आपल्याला दर. नेक्स्ट, इथे टी दिलेला आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग टीचा अर्थ काय होते, तर टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, वर्ष किंवा मुदत. टी बरोबर टाइम पिरियड, ज्याला आपण मुदत किंवा वर्ष असे म्हणतो. तर इथे मुदत हा शब्द लक्षात ठेवा, किंवा टी बरोबर टाइम पिरियड. तर इथे आपण सगळे नोटेशन लिहून घेतलेले आहे. तर नोटेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, 3-4 नोटेशन लक्षात ठेवायचे आहे. एक तर व्याजाचा फॉर्म्युला, सरळ व्याज. आपला जो पोर्शन चालू आहे तो सरळ व्याज, त्याच्यानंतर जो पोर्शन येईल तो काय राहील आपला, चक्रवाढ व्याज. दोन्ही याच्यामध्ये आपण फॉर्म्युले बरेचशा वेळेस कमी यूज करणार आहे. आणि चक्रवाढ व्याज हा जो चॅप्टर दिलेला आहे त्या चॅप्टर मध्ये आपण तर फॉर्म्युल्याचा यूज करणारच नाही आहे. ठीक आहे. फक्त इथे आपल्याला सरळ व्याजासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, आय बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. इथे आयचा अर्थ काय घेतला आपण, आय बरोबर इंटरेस्ट, त्यालाच काय म्हटलेलं आहे, व्याज. त्याच्यानंतर पी, पी म्हणजेच काय, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजेच काय, मुद्दल किंवा रक्कम. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आर, आर बरोबर काय, रेट, ज्याला आपण दर असे म्हणतो. त्याच्यानंतर टी, टीचा अर्थ काय होते, टाइम पिरियड, ज्याला आपण मुदत असे म्हणतो. ठीक आहे. तर इथे 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, रेट आणि टाइम पिरियड. आणखी एक कॉमन फॉर्म्युला जो आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या दोन्ही चॅप्टर मध्ये आपण यूज करतो, तो फॉर्म्युला म्हणजेच कोणता, बघा, राशी, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, अमाऊंट. अमाऊंट मराठीत लक्षात ठेवायचं इथं आपल्याला राशी. मग राशी किती असते, तर राशी नेहमी ही मुद्दल प्लस व्याज.
म्हणजे जी मुद्दल दिलेली आहे आणि त्या मुद्दलवर येणारं जे काही व्याज राहील पर्टिक्युलर वर्षाचं, ठीक आहे, काही पर्सेंट दराने, तर मुद्दल प्लस व्याज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, अमाऊंट मिळणार, राशी मिळणार. तर दोन्ही फॉर्म्युले आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. ते इथे लिहू शकतो आपण, मुद्दल प्लस व्याज. ते दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे कोणता, इंटरेस्ट, ज्याला आपण मराठीत काय म्हटलेलं आहे, व्याज. तर व्याजाचा फॉर्म्युला काय असतो, पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. त्याच्यानंतर सेकंड फॉर्मॅट आपण बघितला तो म्हणजेच काय, राशी, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे, अमाऊंट. तर अमाऊंट बरोबर किती असते, नेहमी अमाऊंट ही प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजेच काय, राशी बरोबर मुद्दल प्लस व्याज. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्मॅट सेम आपल्याला चक्रवाढ व्याज मध्ये सुद्धा बघायचा आहे, ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज मध्ये सुद्धा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. आता इथे आपण एक सूत्र लिहिलेलं आहे, तो फॉर्म्युला म्हणजे कोणता बघा, व्याज नेहमी किती असते, पी गुणिला आर गुणिला टी, ठीक आहे. व्याज बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय किती, 100. तर थोडं याला आपण एक्सप्लेन करू आणि पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. चला, आय बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय किती, 100. आता इथे थोडं फोकस जर केलं तर इथं बघा, लक्ष द्या, आय बरोबर पी आर टी आणि जे भागाकारामध्ये 100 दिलेलं आहे त्याला कन्वर्ट करतो मी पर्सेंटेज मध्ये, ठीक आहे. पर्सेंटेज हे चॅप्टर आपण शिकत असताना जनरली काय करतो, पर्सेंटेजचे नेहमी भागाकारामध्ये काय असते, 100. मग जर आपण छेदामधून 100 जर काढले तर आपलं उत्तर कशामध्ये कन्वर्ट होईल, पर्सेंटेज मध्ये. मग आपण छेदामध्ये जे 100 दिलेले आहे ते 100चं कन्व्हर्जन केलं कशामध्ये, पर्सेंटेज मध्ये, ठीक आहे. चला आता इकडे लक्ष द्या, पी आय बरोबर पी. तर इथं आर टी ला मी एका ब्रॅकेट मध्ये टाकतो आणि बाजूला लिहितो पर्सेंटेज, ठीक आहे. तर एक नवीन फॉर्मॅट झाला तयार आपल्याला. व्याज बरोबर किती असते, पी ब्रॅकेट मध्ये आर टी मल्टिप्लाय, आर टी काय मल्टिप्लाय आणि त्याला काय पर्सेंटेज, ठीक आहे. तर इथं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजेच इथे एक लक्षात ठेवायचा, हा जो दर दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला 10 वर्ष काय दिलेला आहे, 10% दर दिलेला आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल मध्ये जो दर दिलेला असते तो एका वर्षाचा दर दिलेला असतो. किती वर्षाचा, एका वर्षाचा, ठीक आहे. कन्सिडर करा आता 10,000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे व्याज किती. हा आपला सरळ आणि साधा सोपा अगदी क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे मी, 10,000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे व्याज किती. तर आता इथे थोडं लक्षात द्या, एक आपण इथं दर लिहिलेला आहे तो म्हणजेच किती, 10% दर. आणि हा दर जो असतो हा नेहमी वार्षिक दर असतो. का असतो, वार्षिक दर. एवढं लक्षात राहील. मग हा जो वार्षिक दर आहे, आता जर मी म्हटलं 2 वर्षाचं व्याज किती, मग इथं आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे वर्ष दिलेलं आहे. आता वर्ष आलेलं आहे आपल्याला किती, 2 वर्ष, ठीक आहे. मग आता जर आपल्याला 10% वार्षिक दर दिलेला असेल तर 2 वर्षाचा एकूण दर किती होईल, तर डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे आपल्याला किती, 20%. म्हणजे इथे 20% कसं काढलं आपण, तर इथं फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दर आणि वर्ष हे काय नेहमी मल्टिप्लाय आहे. काय आहे, मल्टिप्लाय. बघा इथं दर दिलेला आहे, इथं काय दिलेला आहे, टाइम पिरियड. मग आपल्याला कुठलाही क्वेश्चन आलेला असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला दर दिलेला असेल, आधी दराचा गुणाकार हा कोणासोबत करायचा, वर्षाबरोबर करायचा. कारण फॉर्म्युल्याचा जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर याच्यामध्ये नेहमी आपल्याला दर आणि टाइम पिरियड, तर याचा नेहमी आपल्याला काय दिसणार, गुणाकार दिसणार. आणि गुणाकार येते त्याच्यामुळेच आपल्याला जो वार्षिक दर दिलेला आहे हा वार्षिक दर आपल्याला त्या त्या वर्षामध्ये काय करता येते, कन्वर्ट करता येते. जसं आपल्याला इथे 10% हा वार्षिक दर दिलेला होता आणि त्यांनी आपल्याला 2 वर्षाचा एकूण दर विचारला, तर आपण डायरेक्टली काय करणार, 10% म्हणजे आर टी मल्टिप्लाय, म्हणजेच आर किती दिलेला आहे आपल्याला 10% आणि वर्ष किती दिलेले आहे आपल्याला 2, म्हणजेच डायरेक्टली आपण 2 वर्षाचा एकूण दर किती. मग 2 वर्षाचा एकूण दर किती असा जर प्रश्न विचारला तर डायरेक्टली आपण लिहू शकतो किती, 20%. सिंपल आहे का, अगदी साधा आणि सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला दर आणि वर्ष दिलेलं असेल तर डायरेक्टली तुम्ही मल्टिप्लाय करून घेऊ शकता आणि त्या मुद्दलाचे आता आपण डायरेक्टली तेवढे पर्सेंट काढू शकतो. आता कन्सिडर करा, याच उदाहरणामध्ये जर आपल्याला मुद्दल दिलेली आहे, मुद्दल आहे, कन्सिडर करा किती,
10,000 किंवा 5,000, तर इथे आपण लिहू 10,000. मग ही जी आपल्याला रक्कम दिलेली आहे किती आहे? 10,000. मग 10,000 रुपयावरती 20% दराने, ठीक आहे, 10% दराने 2 वर्षाचा वार्षिक दर किती, वार्षिक व्याज किती? झाला क्वेश्चन तयार. ठीक आहे, 10,000 रुपये रकमेवर 10% सरळ व्याज दराने 2 वर्षाचे एकूण सरळ व्याज किती? तर इथे जर प्रश्न केला आलेला असेल असं आपल्याला, तर आपण काय म्हटलेलं आहे सर, 10% दराने 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे. तर आधीच काय करून घेतलं आपण, 10 गुणिले 2 म्हणजेच किती, 20%. मग आता फक्त कॅल्क्युलेशन राहिलं काय आपल्याकडे, सर 10,000 रुपयाचे किती काढायचे आपल्याला, 20%. आणि 20% ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे, ते म्हणजेच किती, 1/5. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह करू आपण. 5 1 5, 5 2 किती, 10, म्हणजेच किती उत्तर येईल आपलं, 2,000. म्हणजे आपल्याला काही गोष्टी फॉर्म्युल्याचा वापर न करता सुद्धा आपल्याला काढता येते. आता हाच क्वेश्चन आपण पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये सॉल्व्ह केलेला आहे की नाही. 10,000चे किती, 20% काढले आपण. ठीक आहे, काय केलं आपण, 10,000 रुपयाचे डायरेक्टली 20% काढले आणि उत्तर किती आलं आपलं, 2,000. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल की 10,000 रुपये रकमेचे 10% सरळ व्याज दराने 2 वर्षाचं एकूण व्याज किती होईल, तर किती झालं आपल्या इथे, 2,000. तर इथे आपण डायरेक्टली 20% का केले हे लक्षात आलं का तुमच्या? कारण या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी दर आणि वर्ष हे काय असते, नेहमी मल्टिप्लाय आहे, सोबत मुद्दल सुद्धा काय मल्टिप्लाय आहे. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला ऍट अ टाइम लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, म्हणजे मुद्दलाचे काय आपण RT% काढले. काय काढले आपण, मुद्दलाचे जर RT% काढले तर काय मिळणार आपल्याला, व्याज. ठीक आहे, आता याच क्वेश्चन मध्ये मला राशी सांगा किती होईल. मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला, बघा, मुद्दल आहे आपल्याकडे जवळ किती, 10,000, आणि व्याज किती आलं आपल्याकडे, 2,000. मग राशी किती होईल, तर राशीचा आपण एक फॉर्म्युला लिहिलेला आहे, तो म्हणजेच काय, बघा, राशी बरोबर अमाऊंट बरोबर मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस व्याज. मग इथे मुद्दल किती आहे आपली, 10,000, आणि व्याज किती आलं, 2,000. म्हणजेच 10,000 प्लस 2,000 बरोबर किती होईल, 12,000, आणि 12,000 ही राहील आपली राशी. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला लक्षात आला. तर इथे आपल्याला एक स्टार पॉइंट हा लक्षात ठेवायचा आहे, जर मुद्दलाचे आपण RT% काढले, काय काढले आपण, मुद्दलाचे जर RT% काढले, मुद्दलाचे RT% काढले, तर सरळ काय मिळते आपल्याला, इंटरेस्ट मिळते, म्हणजेच काय मिळते, व्याज मिळते. ठीक आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हा बेसिक फॉर्म्युला आहे, हाही फॉर्म्युला लक्षात ठेवा, हाही फॉर्मॅट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काही क्वेश्चन आपल्याला ट्रिक न सोडवायचे आहे, तर ट्रिकचा वापर करण्यासाठी आपल्याला जो पर्सेंटेज दिलेला राहील त्या पर्सेंटेजचं कन्व्हर्जन आपल्याला आलं पाहिजे. बघा, लक्ष आहे. हा, तर आपण एक फॉर्म्युला लिहिलेला होता, तो म्हणजेच कोणता, I बरोबर पी चे काढले होते आपण किती, RT%. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय करतो मी, हा जो पी दिलेला आहे, पीचं आपण पक्षांतर करू. पीचं पक्षांतर केल्यानंतर I डिवायडेड बाय पी बरोबर किती, RT%. इथे काही डाऊट आहे, जो आपल्याला बेसिक फॉर्म्युला दिलेला होता त्याच फॉर्म्युल्याचं आपण कन्व्हर्जन केलं. ठीक आहे, आपण आपल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजेच मुद्दलावर येणारं व्याज. ठीक आहे, पुन्हा एक गोष्ट लक्षात इथं रिपीट करतो, मुद्दलावर येणारं व्याज. तर इथं या गोष्टी म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर मुद्दल काय नेहमी छेदामध्ये आहे आणि व्याज कुठे आहे, अंशामध्ये आलेले आहे. तर मुद्दलावर येणारं व्याज, मुद्दल नेहमी छेदामध्ये ठेवायचे आपल्याला आणि व्याज कशामध्ये ठेवायचा आहे, अंशामध्ये. तर मुद्दलावर येणारं व्याज हा पॉइंट, हा स्टार पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर RT% हा जो आपल्याला RT% दिलेला आहे, तर RT% किती असतो, तर मुद्दलावर येणारं व्याज. आता याच फॉर्म्युल्याला अनुसरून आपण एक बेसिक आयडियाज क्लिअर करून घेऊ. कन्सिडर करा, आपल्याला दर दिलेला आहे किती आहे, 12.5%. 12.5%. जर आपल्याला दर दिलेला असेल 12.5%, तर आपल्याला 3 वर्षाचे सरळ व्याज किती, 3 वर्षाचे सरळ व्याज किती, तर हा सिंपल फॉर्म्युला तयार झाला आपल्याकडे. ठीक आहे, काय केलं आपण, RT% म्हणजे हा जो दर दिलेला आहे, मुद्दलावर येणारं काय व्याज. एक साधा आणि सोपा एक क्वेश्चन केला आपण तयार, 12.5% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती.
तर इथे काहीच करायचं नाही बघा. हा जो आपल्याला दर दिलेला आहे या दराचं कन्व्हर्जन करायचं आणि 12.5% ही स्टँडर्ड किंमत आपण पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये आपण चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे. मग पर्सेंटेज किती होते 12.5%, त्याचं लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे सर किती 108 किती होते 108. मग बघा पर्सेंटेजचं जेव्हा तुम्ही कन्व्हर्जन करता आणि पर्सेंटेजचे कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला काय मिळते मुद्दलावर येणारं व्याज. काय मिळते मुद्दलावर येणारं व्याज. मग आपण पर्सेंटेज कन्वर्ट केलं, पर्सेंटेज कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं तर मुद्दलावर येणारं व्याज. मग छेदामध्ये नेहमी काय असते मुद्दल. तर हा आपला स्टार पॉइंट आहे की पर्सेंटेज आपण कन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला छेदामध्ये काय मिळते मुद्दल मिळते आणि जे अंशामध्ये येते अंशामध्ये आलेली रक्कम ही काय डिनोट करते तर ही डिनोट करते व्याज. ठीक आहे. मग 8 रुपये रकमेवर आपल्याला व्याज किती आलं एका रेशो मध्ये आलेला आहे. पण हे जे व्याज असते का असते वार्षिक व्याज दर असते. ठीक आहे. एका वर्षाचं व्याज दर असते. वार्षिक व्याज दर म्हणजे काय एका वर्षाचं व्याज. ठीक आहे. आता इथे थोडं लक्षात द्या. ठीक आहे. आता हे वार्षिक व्याज आहे. आपल्याला किती वर्षाचं व्याज काढायचं आहे 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे. मग 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर इथं सिंपल काय लक्षात करायचं 3 न मल्टिप्लाय करायचं. एक लक्षात ठेवायचं इथे छेदामध्ये 3 न मल्टिप्लाय करायचं नाही आहे. इन जनरली आपण एखाद्या रेशो मध्ये जर एखाद्या संख्येनं मल्टिप्लाय करत असेल अंश किंवा छेदामध्ये तर आपण एकाच संख्येनं मल्टिप्लाय करतो अंश आणि छेदामध्ये. इथे नाही करायचं आहे. ठीक आहे. इथे अंशामध्येच मल्टिप्लाय करायचं आहे. अंशामध्येच मल्टिप्लाय काय करायचं आहे तर इथे आधी आपल्याला 1 रुपया वार्षिक व्याज दर आलेलं होतं. आपल्याला काय काढायचा होता 3 वर्षाचं सरळ व्याज. जर 1 रुपया एका वर्षाचं व्याज जर असेल तर 3 वर्षाचं सरळ व्याज किती होईल आपलं 3 रुपये. हे आलं का लक्षात. ठीक आहे. तर एक बेसिक आयडिया इथे थोडी क्लिअर ठेवायची. मुद्दल आणि मुद्दलावर येणारं व्याज पण हे जे अंशामधील व्याज असते ते वार्षिक व्याज दर असते. आता डिपेंड करते उदाहरणामध्ये आपल्याला कोणत्या वर्षाचं व्याज विचारलेलं आहे. जेवढ्या वर्षाचं आपल्याला व्याज विचारेल ठीक आहे तेवढ्या वर्षानं काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. जसं आपण इथे एक्झाम्पल मध्ये कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे 3 न मल्टिप्लाय केलं. आपण छेदामध्ये 3 न मल्टिप्लाय करायचं का बिलकुल नाही. ठीक आहे. आपण जेव्हा आपण सरळ रूप देत असतो एखाद्या गणिताला किंवा अंशामध्ये मल्टिप्लाय करत असतो इन जनरल. ठीक आहे. इन जनरल मध्ये आपण जनरली अंश आणि छेदामध्ये मल्टिप्लाय करत असतो म्हणजे एकाच संख्येनं अंश आणि छेदामध्ये मल्टिप्लाय करतो. इथे तसं करायचं नाही. ठीक आहे. तर अंशामध्येच आपण मल्टिप्लाय केलं म्हणजेच आपल्याला 8 रुपयावरती 3 वर्षाचं व्याज किती सांगता येईल तर 3 रुपये. ठीक आहे. मग आता मला सांगा इथून राशी काढता येईल का आपल्याला तर राशी सुद्धा काढता येईल. ठीक आहे. राशी किती काढता येईल आपल्याला सर मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल आहे आपल्याकडे किती 8 आणि एकूण 3 वर्षाचं व्याज किती आहे 3 तर आपली इथे एकूण राशी किती होईल 11. ठीक आहे. राशी मिळाली. आता एक क्वेश्चन तयार झालेला आहे आपल्याकडे. आता जर मी म्हटलं जर आपल्याला एक मुद्दल दिलेली आहे आणि मुद्दल दिलेली आहे आपल्याला बघा ओरिजिनल मुद्दल. ₹18,400 आपल्याला मुद्दल दिलेली आहे. आता मी म्हटलं जर 18,400 रुपये रकमेवर 12.5% सरळ व्याज दराने 3 वर्षाचं एकूण व्याज किती किंवा 3 वर्षाची एकूण राशी किती तर हे उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करता येईल का आता. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युल्याचा इथे यूज नाही करणार आहे. आपल्याला दिलेलं काय एक्झाम्पल आहे अगदी साधा आणि सोपं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 18,400 रुपयावरील 12.5% दराने किती 12.5% दराने 3 वर्षाचं एकूण सरळ व्याज किती असा साधा सिंपल प्रश्न आहे. तर आपण जनरली इन जनरल मध्ये मुलं काय करतात फॉर्म्युल्यामध्ये पुट करतात आणि फॉर्म्युल्यामध्ये कमीत कमी 1 मिनिट तरी आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लागणार. मग त्याच्यापेक्षा बेस्ट वे काय आहे की आपलं उत्तर 30 सेकंदाच्या आतमध्ये आलं पाहिजे. आलं का लक्षात. आणि बरेचशा चॅप्टर मध्ये तुम्ही जर आता फॉलो करत असेल आपल्या चॅनलला किंवा आपल्या लेक्चर्सला तर तिथे आपण नेहमी फॉर्म्युल्याचा यूज फार कमी केलेला आहे. नाहीच्या प्रमाणात आपण फॉर्म्युल्याचा यूज केलेला आहे. ठीक आहे. जनरली आपण पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून राहिलो. मग आता इथे थोडं लक्ष द्या. ठीक आहे. मुद्दल किती आली होती आपली चला मुद्दल
18,400 रुपये दिलेले आहे. 12.5% दराने 3 वर्षाचे काय काढायचे सरळ व्याज. तर सगळ्यात पहिली स्टेप काय असेल आपल्या याच्यामध्ये की दराला कन्वर्ट करून घ्या. दराला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज पार्ट करायचे आहे आणि ते पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये टोटल 1/24 पर्यंत आपण पर्सेंटेज शिकलेला आहे. जोपर्यंत हे पर्सेंटेज पार्ट होत नाही तोपर्यंत इकडे क्वेश्चन सोडवण्यात काही अर्थ नाही. तर मग इथे आपण 12.5% दराला मॉडिफाईड केलेला आहे आपण आपल्या भाषेमध्ये किती 110. ठीक आहे. मग पर्सेंटेजला जसं मॉडिफाईड केलं आपण तर इथं मिळते आपल्याला मुद्दलावर येणारं काय व्याज. मग इथे तेच आलेलं आहे मुद्दलावर येणारं किती व्याज. पण हे जे व्याज मिळालेलं होतं आपल्याला एक रेशो मध्ये ते नेहमी वार्षिक व्याज दर असेल एकूण वर्षाचं नाही. ते एकूण वर्ष आपल्याला 3 दिलेलं होतं तर आपण अंशामध्ये कितीनं मल्टिप्लाय केलं 3 ने म्हणजे आपल्याला 3 वर्षाचं व्याज मिळालं. याच्यावरूनच आपण राशी काढू शकतो. राशी किती होते मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल आपल्याला 8 दिलेली आहे आणि व्याज दिलेला किती आहे 3. मग 8 + 3 किती होते 11 आणि 11 काय झाली आपली राशी. आता कम्पेअर करणं शिकलो आपण. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन करत असताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात आणली ती म्हणजेच काय डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. ठीक आहे. आता ओरिजिनल काय दिलेलं आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. तर इथे ओरिजिनल दिलेली आहे आपल्याला मुद्दल. चला लक्ष आहे का इकडे बघा ओरिजिनल आहे आपल्याकडे काय मुद्दल. मग ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे तर आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे 8. मग 8 रेशो बरोबर किती होईल आपली 18,400 रुपये. 18,400 रुपये. तर इथे आपल्याला काढायचं काय आता प्रश्न जसा केलेला असेल तसं उत्तर द्या. जर त्यांनी म्हटलं राशी काढा तर आपल्याला 11 रेशोची किंमत काढावी लागेल. जर त्यांनी म्हटलं आपल्याला व्याज काढा तर आपलं व्याज किती आहे 3 तर 3 रेशोची किंमत काढावी लागेल. आता कन्सिडर करू आपल्याला इथे व्याज काढायचं आहे म्हणजेच काय 3 रेशोची किंमत काढायची आहे. तर 3 रेशो बरोबर किती. आता इथे आपण भाग देताना बरेचशा सगळ्या चॅप्टर मध्ये शिकलेलंच आहे की नाही. एक तर असा भाग जातो किंवा आडवा भाग किंवा उभा भाग. तर इथे आडवा भाग देऊन बघू आपण 8 × 8 8 2 किती 16. 18 - 16 म्हणजेच किती 2. 2वरती आपण एक पुढची संख्या ठेवली म्हणजेच किती 24 झाली. ठीक आहे. आणि 8 3 किती 24 म्हणजे इथं किती उत्तर आलं आपलं 2300. ठीक आहे. 2300 गुणिले 3 क्रॉस मध्ये काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. मग 3 गुणिले किती 2300 2300. इथे सॉल्व्ह करून घ्या म्हणजेच किती येईल 6,900 रुपये व्याज. ठीक आहे. सिंपल आहे का अगदी साधा आणि सोपा क्वेश्चन आपण आहे. थोडा क्रिटिकल क्वेश्चन होता कारण क्रिटिकल क्वेश्चन का झाला कारण 12.5% दिलेला आहे आपल्याला त्याच्यामुळे थोडा क्रिटिकल क्वेश्चन बनू शकतो मॅक्झिमम वेळेस. बरोबर आहे. कारण डिपेंड करते पर्सेंटेज तुम्हाला देतात कसे. जसे पर्सेंटेज आलेलं असेल तसं तुम्हाला ते पटकन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे. मग आपण 3 रेशोची किंमत किती काढली 6,900 म्हणजे 3 वर्षाचे एकूण सरळ व्याज किती तर 6,900. समजला का क्वेश्चन. अगदी साधा आणि सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणखी एक आपण क्वेश्चन घेऊ बघा लक्ष आहे. चला कन्सिडर करा आपल्याला दर दिलेला आहे किती 9.09%. दर दिलेला आहे आपल्याला 9.09% आणि मुदत किंवा वर्ष हे 3 वर्ष दिलेले आहे. किती दर दिलेला आहे आपल्याला 9.09%. मुदत 3 वर्ष आणि मुद्दल आपण घेऊ एक मुद्दल मुद्दल दिलेली आहे आपल्याला 1,32,000. मग 1,32,000 रुपया रकमेवर किंवा या मुद्दलावर 9.09% दराने सरळ व्याज दराने 3 वर्षाचे एकूण व्याज किती. मग आता इथे प्रश्न विचारू शकते आपल्याला व्याज किती असाही प्रश्न राहू शकतो किंवा याच्यामध्येच आपल्याला राशी सुद्धा विचारू शकते आहे की नाही. राशी किती किंवा व्याज किती. प्रश्न बघा आता थोडा क्रिटिकल झालेला असेल आहे की नाही. आता हे सॉल्व्ह करतो म्हटलं तर थोडं पर्सेंटेज आपल्याला थोडे डिफिकल्ट आलेले आहे. ते म्हणजेच काय 9.09%. मग 1,32,000 रुपये रकमेवर 9.09% सरळ व्याज दराने 2 वर्षाचं एकूण व्याज किती किंवा 2 वर्षाची एकूण राशी किती. मग असा प्रश्न केलेला असेल आपल्याला तर ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे बघा आपण नेहमी पर्सेंटेज वरून क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे.
मग 9.09% याची स्टँडर्ड व्हॅल्यू, स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे ती म्हणजेच कोणती, 1/11. बरोबर आहे. मग 1/11 किंमत आपल्याला लक्षात आली पाहिजे की 1/11 म्हणजे सर किती, 9.09%. मग 11 डिनोट काय करते इथं, तर 11 डिनोट करते इथं मुद्दल. मुद्दल हे जे आपल्याला अंशामध्ये 1 दिलेलं आहे ते काय डिनोट करते, आपलं एका वर्षाचं व्याज. पण आपल्याला वर्ष किती दिलेलं आहे, हे जर एका वर्षाचं व्याज असेल, आपल्याला 3 वर्ष दिलेलं आहे, मग 3 वर्षाचं व्याज किती होईल, ते इथं सिंपल आपल्याला किती अंशामध्ये मल्टिप्लाय करणे आहे, 3 ने. मग हे झालं आपलं व्याज किती वर्षाचं, 3 वर्षाचं. चला इथे काही डाऊट आहे का, नाही. मग आता आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आल्या, मुद्दल आली, व्याज पण आला. आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला, तर ओरिजिनल दिलेलं आहे मुद्दल, ते म्हणजे किती, 1,32,000. आपली डुप्लिकेट मुद्दल किती आहे, 11. मग इथे आपल्याला सहज लिहिता येईल, सर 11 रेशोची किंमत किती आहे, 1,32,000 रुपये, आहे की नाही. डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल काय केलं आपण, डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल ही आपण मांडणी केली. मग इथे बघा, आता डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल, आता आपल्याला काढायचं काय, व्याज काढायचं आहे का. मग व्याज आपल्याला दिलेलं आहे इथं किती, 3 रेशो. मग 3 रेशोची किंमत काढा. चला भाग द्या पटकन. इथे कितीचा भाग जातो, 11चा. 13 - 11 केले किती राहते, 2. 2वरती 2 ठेवले, 22 झाले, आणि 11 दोन्ही किती, 22, आणि 3 शून्य आहे इथं, 3 शून्य लावून द्या, 12,000. आणि क्रॉस मध्ये काय करतो आपण, नेहमी मल्टिप्लाय करतो. मग 12,000 गुणिला 3 म्हणजेच किती होईल, 12×3 = 36, म्हणजेच किती होईल, 36,000 रुपये. मग 3 वर्षाचं 1,32,000 रुपयावर, 3 वर्षाचे 1,32,000 रुपये रकमेवर व्याजदर कोणता आहे, 9.09% दर. या दराने एकूण व्याज किती होईल, 36,000. मग राशी विचारली तर राशी कसं काढायला, आता सरळ करायचं, 1,32,000 प्लस किती, 36,000. जेवढी ऍडिशन येईल तेवढं काय राहील, आपली राशी राहील. सिंपल आहे का उदाहरण, अगदी सिंपल उदाहरण आहे. ठीक आहे, लक्षात आलं. चला लिहून घ्या हे उदाहरण, किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. चला आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा लक्ष इकडे, हा दर दिलेला आहे आपल्याला, दर 37.5%. ठीक आहे, वर्ष दिलेले आहे आपल्याला, किंवा मुदत दिलेली आहे आपल्याला 2 वर्ष. आणि इथे आपण राशी घेऊ, 14,300. मग आता मला सांगा, 14,300 रुपये राशी दिलेली आहे, वर्ष दिलेली आहे आपल्याला, किंवा मुदत दिलेली आहे आपल्याला किती, 2 वर्षाची मुदत दिलेली आहे. मुदत मग राशी 14,300 दिलेली आहे, मुदत आहे 2 वर्ष, आणि दर दिलेला आहे आपल्याला 37.5% दराने. आता इथे मुद्दल किती, असाही आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळू शकते. मुद्दल काढा. आधीचे दोन्ही क्वेश्चन घेतलेले होते आपण, त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं आपल्याला, मुद्दल दिलेली होती, तर राशी किंवा व्याज काढला. आता खतरनाक क्वेश्चन आलेला आहे, थोडा फ्लिप केलेला आहे मी. काय केलेलं आहे, फ्लिप मध्ये मुद्दल दिलेली नाही आहे, त्याच्याऐवजी मी काय दिली तुम्हाला, राशी दिलेली आहे. म्हणजे जे सरळ सेवेमध्ये जो अगदी सरळ आणि साधा सोपा क्वेश्चन होता, तो आपण थोडा क्रिटिकल बनवला, उलट दिशेने विचारलेला आहे. आधी आपल्याला मुद्दल दिलेली राहत होती, तर आपण इझिली तो क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. आता बघा, आता काय दिलेलं आहे, या सिच्युएशन मध्ये आपल्याला क्वेश्चन आला पाहिजे. तर हा क्वेश्चन पर्सेंटेजनच आपल्याला इझी येईल. नवीन तर मेथड आपल्याला इथे शिकायची नाही आहे, तीच पर्सेंटेज रेशो वाली मेथड आपल्याला इथे शिकायची आहे. ठीक आहे, तर इथे काय होते, अशा मेथड तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही 1000 किंवा 900 मुलांच्या आपोआप समोर जाता. ठीक आहे, तर अशा मेथड तुम्हाला येणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुमचा प्रॉफिट होण्याच्या दृष्टिकोनातून अशा मेथडला तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि ते सरावामध्ये आणलं पाहिजे. ठीक आहे, बघा 37.5%. 37.5% म्हणजे किती, याची स्टँडर्ड किंमत माहित आहे. आता ओळखतो कशी आपण, जनरली 0.5 म्हणजे काय, याची फॅमिली लगेच आपल्याला ओळखता आली पाहिजे. 0.5 ची फॅमिली असते किती, 1/8. मग 1/8 ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे 12.5. किती आहे, 12.5.
मग इकडे लक्ष आहे बघा, 1/8 ची स्टँडर्ड किंमत किती आहे आपल्याकडे 12.5%. इन जनरली आपल्याला जो दर दिलेला आहे हा दर किती दिलेला आहे आपल्याला 37.5%. मग मला सांगा 12.5 ला कितीनं मल्टिप्लाय करू म्हणजे आपण 37 किंवा 37च्या नियर बाय पोहोचणार. मग इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही बाजूला. कितीने 3 ने. मग इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथे आपोआप काय बनणार 37.5% आणि 37.5% ची किंमत किती होईल 3/8. मग इथे लिहू शकतो आपण सर 37.5% ची स्टँडर्ड किंमत किती होते 3/8. ठीक आहे. मग आता मला सांगा इथं व्याज किती आलं. ठीक आहे, थोडी राशी आपण इथे चेंज करून टाकू बघा. चला इथं व्याज किती आलं. व्याज आहे इथं वार्षिक व्याज दर किती 3. इथे आपल्याला काय करावं लागेल 2 वर्षाचं आपल्याला व्याज विचारलं. मग 2 वर्षाचं इथं जर व्याज विचारलं तर कितीनं मल्टिप्लाय करायचं 2 न. फक्त अंशामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे छेदामध्ये नाही. हा स्टार पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा. ठीक आहे बघा. मग इथे व्याज 5, मुद्दल किती आहे आपली 8. चला तर आपण राशी थोडी चेंज करणार कारण इझिली भाग गेला पाहिजे बघा. चला 29,400 ही काय दिली आपल्याला राशी. ठीक आहे, थोडी आपण राशी काय केली चेंज. मग 29,400 रुपये राशी असेल, मुदत असेल 2 वर्षे आणि दर किती दिलेला आहे आपल्याला 37.5% दर. मग मुद्दल किती. मग आता इथून आपल्याला डुप्लिकेट सगळ्या गोष्टी काढल्या आपण पर्सेंटेज वरून. 37.5% काय केलेलं आहे रूपांतर आहे की नाही आपल्या भाषेमध्ये. 2 वर्षाचं काय काढलं आपण व्याज काढलं. मग व्याज किती झालं टोटल 3 गुणिले 2 म्हणजे किती 6. सर मग इथून राशी काढता येईल का आपल्याला. तर राशी मी तुम्हाला काढणं शिकवलेलंच आहे. राशी बरोबर काय असते नेहमी आपलं मुद्दल प्लस व्याज. आणि जेव्हा मुद्दल प्लस व्याज करतो तेव्हा आपल्याला डुप्लिकेट राशी मिळणार इथे कारण आपण रेशो ऍड करून राहिलो. मग 8 + 6 किती होते 14. मग आपल्याकडे डुप्लिकेट राशी आली 14. बरोबर आहे. मग आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट या दोन गोष्टी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सर ओरिजिनल आपल्याला काय दिलेलं आहे इथं राशी दिलेली आहे बघा. ओरिजिनल आपल्याला राशी दिलेली आहे आणि डुप्लिकेट सुद्धा आपण राशी काढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करत असताना त्या उदाहरणामध्ये कशाची गरज आहे हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग इथे आपण डायरेक्टली लिहू शकतो 14 रेशो बरोबर किती 29,400. तर आपल्याला काढायचं काय ते मुद्दल काढायचं आहे. मग मुद्दल किती मध्ये आहे तर 8 रेशो मध्ये आहे. म्हणजे इथं आपल्याला किती 8 रेशोची किंमत काढायची. ठीक आहे. मग आता आपण या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, एक तर आपण आडवा भाग देऊ शकतो आपण. ठीक आहे, डिपेंड करते तुम्हाला इझी काय जाते. ठीक आहे, प्रत्येक वेळेस माझ्याच पद्धतीचे कॅल्क्युलेशन केले पाहिजे याची गरज नाही. तर इथे एक तर आडवा भाग देऊ शकतो आपण किंवा उभा भाग. तुम्हाला जे इझी जाईल ते द्या. 14 × 1 = 14. 14 दोन्ही किती 28. ठीक आहे, 29 - 28 केले आपण किती राहिले 1 राहिला. एकावरती पुन्हा 4 ठेवले आपण 14 झाले आणि 14 × 1 = 14 आणि 2 एक्स्ट्रा 0 म्हणजे किती 2100 किंवा 2100. ठीक आहे, मग 14 ना आपण 29,400 ला निशेष भाग दिला किती आला 2100. क्रॉस मध्ये काय करणार आहे आपण मल्टिप्लाय करणार आहे. मग मला सांगा 2100 × 8 8 × 2100 तर याचं उत्तर किती मिळणार आपल्याला 16,800. सिंपल आहे. म्हणजे हाच क्रिटिकल क्वेश्चन जिथे आपल्याला आधी मुद्दल दिलेली राहत होती आणि मुद्दल दिल्यानंतर आपण जे काही पर्सेंटेज दिलेले आहे त्या पर्सेंटेजचे आपण दिलेल्या वर्षामध्ये आपण सरळ व्याज काढत होतो. हाच क्वेश्चन आपण थोडा क्रिटिकल केला. आता आपण राशी दिली, आपल्याकडे मुदत आहे, आपल्याकडे दर दिलेला आहे. तर या तिन्ही गोष्टी दिलेल्या असताना आपण पर्सेंटेज वरून सेम क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आणि मेथड आपली तीच आहे. अलग लक्षात. तर हा एक प्रॉफिट आहे की रेशो मेथड जेव्हा तुम्ही शिकता तोच क्वेश्चन आपण अशा कितीतरी टाइपचे क्वेश्चन आपण एकाच मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर इथे उत्तर किती आलं आपलं 8 रेशोची किंमत काढली आपण. मुद्दल किती आली आपली 16,800. व्याज पण काढता येईल आपल्याला जर यांनी विचारलं आपल्याला व्याज किती. ठीक आहे, यांनी जर विचारलं
आपल्याला व्याज किती, तर व्याज सुद्धा काढता आलं पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे. एक तर आता डायरेक्टली काय करू शकतो आपण, मुद्दल म्हणून मधून राशी मायनस करा म्हणजे आपल्याला काय मिळणार, व्याज मिळणार. किंवा मग डायरेक्ट आपण करू शकतो दुसरं, ठीक आहे, व्याज काढायचं. मग पुन्हा तेच ओरिजिनल काय दिलेलं आहे सर आपल्याला, ओरिजिनल दिलेलं आहे आपल्याला राशी, डुप्लिकेट राशी किती आहे 14. मग 14 रेशो बरोबर किती होईल 29,000 किती 400. सर आपल्याला व्याज काढायचं आहे, मग व्याज किती दिलेलं आहे आपल्याला, तर 6 रेशो मध्ये. मग 6 रेशोची किंमत काढा, आहे की नाही. पुन्हा तेच 14 ने भाग दिला आपण, 14 दोन्ही किती 28 आणि 2100चा इथं भाग जाईल. मग 2100 गुणिले 6 करा, किती येईल 12,600. ठीक आहे. क्रॉस मध्ये काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाय. किती आलं उत्तर आपलं 12,600. ठीक आहे. तर या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर इथे बघा, चला तर उदाहरण जे काय आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकू डिटेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, सगळ्यात पहिला टॉपिक आपण चालू केला सरळ व्याज. ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपण चक्रवाढ व्याज शिकू ना, जेवढी चांगली प्रॅक्टिस तुमची सरळ व्याजावरती असेल तेवढ्या चांगल्या सोप्या पद्धतीने तुम्ही चक्रवाढ व्याजवरती कमांड करू शकता. सरळ व्याज मध्ये आपण एक जो बेसिक फॉर्म्युला आहे तो बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवला, तो म्हणजे काय, व्याज बरोबर काय दिलेलं होतं आपल्याला, पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय किती 100. ठीक आहे. हे नोटेशन लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस आपण इतके मोठे शब्द आपण उदाहरणात लिहू शकत नाही किंवा फॉर्मेट मध्ये बसू शकत नाही. त्याच्यामुळे आय बरोबर इंटरेस्ट, पी बरोबर प्रिन्सिपल, आर बरोबर काय दर रेट आणि टी बरोबर काय टाइम पिरियड, ह्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. एक फॉर्म्युला आपल्याला अमाऊंट बरोबर मुद्दल प्लस व्याज हा लक्षात ठेवायचा आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये काय असते, दोन्ही फॉर्म्युले सेम असते. ठीक आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण थोडं कन्व्हर्जन केलं इथं, आहे ना. कन्व्हर्जन काय केलं आपण या टाईपचं. सर आपल्याला फॉर्म्युला दिलेला होता आय बरोबर पी गुणिला आर गुणिला टी, 100%चे 100 आपण काढून टाकले. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय मधले आपण 100 आपण काढले आणि पर्सेंटेज साइन लावलं. मग मुद्दलावर येणार किती 80% ट्रान्सफर केले आपण मुद्दल, म्हणजे मुद्दलावर येणारं व्याज. मुद्दल नेहमी छेदामध्ये असते आणि व्याज कुठे असते, अंशामध्ये. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्ही, जेव्हा आपण दर कन्वर्ट करतो, काय करतो आपण, दर जेव्हा आपण कन्वर्ट करतो तेव्हा काय मिळते आपल्याला, मुद्दलावर येणारं व्याज. जसं आपण इथं मुद्दल कन्वर्ट केलेलं आहे बघा, आहे ना, दर कन्वर्ट केला तर आपल्याला मुद्दलावर काय मिळणार, व्याज. ठीक आहे. तर हे काही आपण उदाहरण पाहिलेले आहे, हे इम्पॉर्टंट उदाहरण आहे, याची चांगली प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे. आणि उद्यापासून आपण क्वेश्चन चालू करणार. बघा क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, ट्राय करा जमत असेल तर, नाहीतर आपण हे क्वेश्चन उद्या सॉल्व्ह करणारच आहे. ठीक आहे. तर होमवर्क साठी एक्झाम्पल नंबर 2, त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे. 4 वर्षाचं सरळ व्याज इथे काढायचं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 5. ठीक आहे. एक एक्झाम्पल आपल्याला स्टार्टिंगला दिलेला आहे, ते पण ट्राय करा. एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे. 8% दराने 1500 रुपयावर 2 वर्षासाठीचे सरळ व्याज किती. ठीक आहे. तर एवढे 5 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहे. नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि उद्याच्या लेक्चरला आपण हे उदाहरण सॉल्व्ह करणार आहे. आजचं लेक्चर हे बेसिक साठी खूप महत्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याची जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल, तेवढं हे सरळ व्याज तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. तर आपण भेटू, आपण उद्या कंटिन्यू करू लेक्चर. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद.